सिंग्युलायझेशन मध्ये पॅरेंट साठी P वापरतात, फर्स्ट जनरेशन साठी F वापरतात, सेकंड जनरेशन साठी फर्स्ट जनरेशन साठी F1 वापरतात, सेकंड जनरेशन साठी F2 वापरतात, थर्ड क्लियर जनरेशन साठी F3 वापरतात आणि डोमेन साठी कॅपिटल फॉर एक्झाम्पल टॉल असेल तर कॅपिटल T कॅपिटल T आणि रेसिसिव्ह जर असेल तर स्मॉल t आणि फिमेल साठी जो सिंबल आहे तो अशा प्रकारचा सिंबल वापरला जातो आणि मेल साठी म्हणजे हा कशासाठी फिमेल साठी हा कशासाठी मेल साठी जो सिंबल वापरला जातो तो अशा प्रकारचा सिंबल वापरला जातो. क्रॉसिंग केल्याच्या नंतर ज्यावेळेस क्रॉसिंग केले जाते प्युअर पॅरेंट असेल मग टॉल प्लांट असेल डॉर्फ प्लांट असेल त्यासाठी P वापरला जातो. क्रॉसिंग केल्याच्या नंतर फर्स्ट जनरेशन आणि F1 जनरेशन त्यानंतर इट आलो टू सेल्फिंग चेकर बोर्ड तयार करत असताना चेकर बोर्ड मध्ये एक प्लांट कसा असेल एक प्लांट मेल असेल आणि दुसरा प्लांट कसा असेल फिमेल असेल यासाठी हे सिंबल काय केले जातात वापरले जातात. मग प्रोसिजर ऑफ द एक्सपेरिमेंट्स आपल्याला याची काही एक्सपेरिमेंटची का प्रोसिजर आहे कशी तयार केली. मेंडेल वॉज मेथोडिकल. मेंडेल हा कसा होता मेथोडिकल होता. तो मॅथमॅटिक्सच्या सहाय्याने एक्सपेरिमेंट तयार करत असे. ही फर्स्ट कन्सिडर ओनली वन ट्रेट म्हणजे सुरुवातीला त्याने काय केलं ही कन्सिडर ओनली वन ट्रेट देन ही कन्सिडर सेकंड ट्रेट त्याने काय केले टू ट्रेट. पहिल्या वेळेस त्याने ओनली वन ट्रेडचा यूज केला, दुसऱ्या वेळेस त्याने टू ट्रेडचा यूज केला आणि तिसऱ्या वेळेस इट कन्सिडर थ्री ट्रेड म्हणजे त्यालाच काय म्हणतो दॅट इज मोनो हायब्रिड डायहायब्रिड आणि ट्रायहायब्रिड अशा प्रकारचे त्यांनी काय केले क्रॉस वगैरे तयार केले आणि ही मेंटेन रेकॉर्ड त्याने रेकॉर्ड काय केलं मेंटेन केलं क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्हली रेकॉर्ड काय केलं तयार केलं आणि त्यानंतर म्हणजे हे जे काही एक्सपेरिमेंट वगैरे चेकर वगैरे तयार केल्याच्या नंतर जो काही एक्सपेरिमेंट आहे एक्सपेरिमेंट कंडक्टेड इन 3 स्टेप्स. मग एक्सपेरिमेंट किती स्टेप मध्ये पूर्ण केला जातो 3 स्टेप मध्ये. मग स्टेप फर्स्ट सिलेक्शन ऑफ मटेरियल किंवा सिलेक्शन ऑफ पेरेंट्स अँड ऑब्टेनिंग प्युअर लाईन्स. मग मेंडेल हा मेथोडिकल होता. मेथोडिकल म्हणजे मॅथमॅटिक्सच्या सहाय्याने तो काय करतो एक्सपेरिमेंटची मागणी करतो. त्यानंतर त्याने काय केलं रेकॉर्ड मेंटेन केलं क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्हली डेट वाईज त्याचं रेकॉर्ड सगळं अपडेट ठेवलं. अपडेट ठेवल्याच्या नंतर त्याने कंडक्टेड रेसिप्रोकल क्रॉस त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉस काय केले त्याने तयार केले आणि जो एक्सपेरिमेंट आहे एक्सपेरिमेंट कंडक्टेड इन 3 स्टेप 3 स्टेप मध्ये काय केला तो तयार केला. फर्स्ट स्टेप जे आहे स्टेप फर्स्ट स्टेप मध्ये काय सिलेक्शन ऑफ पेरेंट्स selection of parents पहिल्यामध्ये selection of parents and obtaining pure lines and obtaining pure lines. पहिल्या स्टेप मध्ये काय केलं selection of parents and obtaining pure lines म्हणजे सुरुवातीला काय केलं पेरेंट काय केले सिलेक्ट केले प्युअर पेरेंट काय केले मेंडेल स्टार्टेड विथ प्युअर लाईन्स स्टार्ट विथ प्युअर पेरेंट्स. त्याने काय केलं प्युअर पेरेंट काय केले सिलेक्ट केले. पेरेंट कसे होते मेल आणि फिमेल असतील परंतु ते कसे असतील प्युअर असतील. फॉर एक्झाम्पल टॉल असेल एक प्लांट कसा असेल टॉल असेल दुसरा प्लांट कसा असेल डॉर्फ असेल बट दे आर प्युअर. हे दोन्ही प्लांट दोन्ही पेरेंट कसे असतात प्युअर असतात. म्हणजे Mendel's experiment it completed in 3 steps. Mendel experiment completed in 3 steps. First step मध्ये selection of parents obtaining pure lines. पहिल्यामध्ये काय केले प्युअर पेरेंट काय केले सिलेक्ट केले and obtaining pure lines. For example याच्यामध्ये प्युअर प्लांट प्युअर टॉल प्लांट आहे प्युअर डॉर्फ प्लांट या क्रॉसिंग केल्याच्या नंतर हायब्रिड प्लांट तयार झालं. हायब्रिड प्लांट तयार झाल्याच्या नंतर त्यानंतर स्टेप 2 मध्ये मेंडेल फर्स्ट द फ्लावर दॅट which is had selected as a female plant and
म्हणून मेंढेलने काय केलं सुरुवातीला हायब्रिडायझेशन करण्यासाठी मग प्युअर प्लांट आहे फॉर एक्झाम्पल पहिल्या स्टेप मध्ये प्युअर प्लांट काय केले सिलेक्ट केले प्युअर प्लांट सिलेक्ट केल्याच्या नंतर दुसऱ्या स्टेप मध्ये काय केले आर्टिफिशियल क्रॉस केले पहिल्यामध्ये काय केले प्युअर प्लांट सिलेक्ट केले प्युअर प्लांट सिलेक्ट केल्याच्या नंतर दुसऱ्या स्टेप मध्ये काय केलं आर्टिफिशियल क्रॉस ऑफ द सिलेक्शन पेरेंट जे काय प्युअर पेरेंट होते त्यांच्यामध्ये काय केले आर्टिफिशियल क्रॉसिंग बाय द सिलेक्टेड पेरेंट जे सिलेक्टेड पेरेंट होते त्यांच्यामध्ये काय केली आर्टिफिशियल क्रॉसिंग केली फॉर एक्झाम्पल एक प्लांट कसं आहे एक टॉल आहे दुसरा प्लांट कसं आहे ड्वार्फ आहे किंवा हे टॉप प्लांट आहे आणि या टॉप प्लांटचे काय केले फॉर एक्झाम्पल हे which grow which sown in the soil ते सॉइल जमिनीमध्ये लावल्याच्या नंतर हे काय झाले मोठे झाले प्लांट जे आहेत टॉल प्लांट काय केले सिलेक्ट प्युअर टॉल प्लांट सिलेक्ट केलं प्युअर डॉर्फ प्लांट सिलेक्ट केल्याच्या नंतर देन ही क्रॉस हायब्रिडायझेशन साठी त्याने काय केली या दोन्ही पेरेंटचा काय केला यूज केला these two pure parents are used for cross hybridization हायब्रिडायझेशन साठी काय केली क्रॉसिंग करण्यासाठी त्या दोन प्युअर पेरेंट्स यूज केला मग कसा यूज केला याचे जे काही फ्लावर आहे फॉर एक्झाम्पल मेलचं जे काही पोलन ग्रेन्स ऑफ द फ्लावर सिलेक्टेड मेल पेरेंट वेअर डस्टेड फॉर एक्झाम्पल आपल्याला काय कसं प्लांट पाहिजे हे जे काही फिमेल फ्लावर आहे याचा जो काही पोलन ग्रेन्स असतात पोलन ग्रेन्स काय केला याच्यामध्ये अँड्रोसियम काय केला इमॅस्क्युलेट केल्याच्या नंतर याच्यामध्ये मग टॉल प्लांटचे जे काय पोलन ग्रेन्स असतात ते काय केले वेन मॅच्युअर स्टिग्मा फिमेल प्लांट फ्लावर स्टिग्मा इज मॅच्युअर देन pollen grains are dusted on the female flower मग मेल फ्लावर मध्ये काही pollen grains होते ते काय केले डस्ट ऑन द फिमेल फ्लावर ते डस्ट केल्याच्या नंतर याचे जे काही सीड्स आहेत सीड फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर सीड वगैरे तयार झाले सीड्स आर कलेक्टेड अँड दे सोन इन द सॉइल त्याने पुन्हा त्या जमिनीमध्ये काय केलं लावल्या आणि लावल्याच्या नंतर स्टेप 3 मध्ये Mendel allowed the natural self-pollination. Upon hybrid collected seeds separated and raised up 2 generation. That is second period generation. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये काय केले प्युअर पेरेंट सिलेक्ट केले दुसऱ्यामध्ये काय केले क्रॉसिंग करण्यासाठी हायब्रिडायझेशन करण्यासाठी त्याने काय केले आर्टिफिशियल क्रॉसिंग केली आर्टिफिशियल म्हणजे कसे नॅचरली केली नाही एक जे फिमेल फ्लावर त्याच्यामधला जो काय अँडोसियम तो काय केला कट केला आणि फिमेल फ्लावरचा जो काही मेल फ्लावरचा जो काय अँडोसियम तो डस्ट केला दॅट इज आर्टिफिशियल स्वतःच्या हाताने तो काय केला डस्ट ऑन द फिमेल फ्लावर स्टिग्मा मॅच्युअर स्टिग्मा दॅट इज आर्टिफिशियल पॉलिनेशन केल्याच्या नंतर क्रॉसिंग केल्याच्या नंतर F2 जनरेशनला काय केलं F2 जनरेशनचे जे काय सीड्स आहेत ते काय केला तयार केलं आणि तयार केल्याच्या नंतर पहिला जो काय क्रॉस आहे त्याला म्हणतात मोनो हायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट्स अँड मोनो हायब्रिड रेशिओ या एक्सपेरिमेंट तयार करण्यासाठी 3 स्टेप तयार केला 3 स्टेप कोणती एक प्युअर पेअर त्यानंतर आर्टिफिशियल क्रॉसिंग आणि थर्ड जे आहे सेल्फिंग ऑफ F1 हायब्रिड टू द रेज ऑफ F2 जनरेशन म्हणजे F2 जनरेशन मध्ये काय प्युअर पेअर आहे त्यांना इट अलाउड टू सेल्फिंग याला काय म्हणतात याला काय म्हणतात थर्ड स्टेप म्हणजे पहिल्यामध्ये प्युअर पेअर सिलेक्ट केले दुसऱ्यामध्ये आर्टिफिशियल क्रॉसिंग केली हायब्रिडायझेशन झाल्याच्या नंतर सेकंड मध्ये काय केलं याच्यामध्ये जे काय सेकंड जनरेशन म्हणजे काय इट अलाउड टू सेल्फिंग म्हणजे याचे जे काय सीड्स आहेत ते काय केल्या पुन्हा इट अलाउड टू सेल्फिंग करण्यासाठी परवानगी दिली त्यानंतर याच्यामध्ये जे काय प्युअर सिलेक्ट केली मग हे करत असताना मग मोनो हायब्रिड क्रॉस कसा केला जातो क्रॉस बिटवीन 2 प्युअर पेरेंट विथ ओनली 1 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स मग मोनो हायब्रिड क्रॉस म्हणजे काय ह्याच्यामध्ये काय केलं जातं ओनली 1 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ज्याच्यामध्ये एकच गुणधर्म घेऊन
क्रॉसिंग केली जाते त्याला काय म्हणतात मोनोहायब्रिड क्रॉस. ज्याच्यामध्ये एकच गुणधर्म क्रॉसिंग केली जाते त्याला काय म्हणतात मोनोहायब्रिड क्रॉस. मग फॉर एक्झाम्पल मोनोहायब्रिड क्रॉस बिटवीन टॉल प्लांट अँड ड्वार्फ प्लांट. क्रॉसिंग कोणामध्ये केलेली? एक आहे टॉल प्लांट. एक कसं प्लांट आहे? टॉल प्लांट. टॉल प्लांट. दुसरा कसं आहे? ड्वार्फ प्लांट. मग टॉल प्लांट मध्ये याला म्हणतात पी म्हणजे पेरेंट. याला काय म्हणतात? गॅमेट. ड्वार्फ प्लांटचे गॅमेट स्मॉल टी. त्यानंतर या फोर हॅबिट्स याच्यामध्ये क्रॉसिंग केले याच्यामध्ये गॅमेट्स काय होतो? एक गॅमेट्स हाफ सेट काय होतो? क्रोमोझोमचा येतो. याच्यामध्ये हाफ सेट क्रोमोझोमचा येतो आणि याच्यामधून फर्स्ट जनरेशन तयार होईल दॅट इज F1 जनरेशन. म्हणजे याच्यामध्ये ड्यूरिंग गॅमेट फॉर्मेशन होत असताना 50% ऑफ द प्युअर पेरेंट गॅमेट्स काय होतात? एंटर इनटू द F1 जनरेशन आणि 50% ऑफ द रेसिसिव्ह गॅमेट्स एंटर इनटू द F1 जनरेशन. याच्यामध्ये जे का हाफ सेट ऑफ द क्रोमोझोम याच्यामधला हाफ सेट क्रोमोझोम होतो आणि याच्यामधून F1 जनरेशन तयार होईल आणि F1 जनरेशनलाच काय म्हणतात? फर्स्ट जनरेशन तयार होईल आणि फर्स्ट जनरेशनलाच काय म्हणतात? F1 जनरेशन असं म्हणतात. मग F1 जनरेशन मध्ये F1 जनरेशन म्हणजे काय होतं? सेफ्टी. अशा प्रकारे ते काय केले? अनेक असे क्रॉस केले. क्रॉस केल्याच्या नंतर मग मेंडेलने काय केले? सेफ्टी केल्याच्या नंतर F2 जनरेशन याचा जो काय फेनोटाइप रेशिओ मोनोहायब्रिडचा 3:1 आणि जीनोटाइप रेशिओ 1:2:1 अशा प्रकारचा रेशिओ घेतलेला आहे. डायहायब्रिडचा असेल तर 9:3:3:3:1 अशा प्रकारे केलेलं. डायहायब्रिड ट्रायहायब्रिड वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉस घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये क्रॉसिंग घेतली. मग क्रॉसिंग कशी घेतलेली? क्रॉस मग त्याने सांगितलं क्रॉस F1 आणि F2 मध्ये घेतले. टॉल प्लांट आहे. टॉलची क्रॉसिंग कोणा केली? ड्वार्फ बरोबर घेतली आणि ड्वार्फ घेतल्याच्या नंतर त्याने काउंट केले. मेंडेलने काय केलं? मेथड केलं आहे. मेंडेल हा कसा मेथड केला आहे आणि त्याने काय केलं? इट कॅल्क्युलेट मॅथमॅटिकच्या साहाय्याने हे जे काय सीड्स वगैरे असतील प्लांट काय केले? सगळं त्याचे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर मग पहिला प्लांट टॉल प्लांट आहे त्याच्यावर क्रॉसिंग ड्वार्फ प्लांटची घेतली आणि याच्यामध्ये F2 जनरेशन मध्ये टॉल प्लांट किती मिळाले? 787 टॉल प्लांट मिळाले आणि त्यानंतर 277 ड्वार्फ प्लांट मिळाले. म्हणजे याचा जो काय रेशिओ आहे किती आहे? 2:84:1. म्हणजे याचा जो काय रेशिओ आहे जीनोटाइप रेशिओ किती? 1:2:1 अशा प्रकारे रेशिओ असेल. त्यानंतर दुसरा एक कॅरेक्टर घेतलं येलो अँड ग्रीन सीड्स. येलो सीड मध्ये मग एक क्रॉसिंग केल्याच्या नंतर 6022 येलो प्लांट टॉल मिळाले. येलो कलरचे मिळाले आणि 2001 ग्रीन कलरचे मिळाले. याचा जो काय रेशिओ आहे तो किती? 3:01:1. त्यानंतर दुसरा प्लांट घेतला राऊंड अँड रिंकल अशा प्रकारचे घेतलं आणि यांची क्रॉसिंग केल्याच्या नंतर जे काय प्लांट आहे प्लांट काउंट केले 5474 राऊंड सीड मिळाल्या. सीड काय केलं? कलेक्ट केल्या ह्या सीड आणि त्यानंतर रिंकल्स 1850 सीड्स कशा रिंकल मिळाल्या. याचा जो काय 2:96:1 आहे. त्यानंतर त्यांनी काय ग्रीन अँड येलो सीड्स घेतल्या. यामध्ये किती? 428 ग्रीन सीड्स मिळाल्या आणि 152 काय मिळाल्या? येलो सीड्स मिळाल्या आणि इनप्लॅटेड पॉट्स म्हणजे फ्रूट आहे शेंगा आहे यांच्यामध्ये क्रॉसिंग केली. एक इनप्लॅटेड आणि दुसरा कन्स्ट्रिक्टेड. याच्यामध्ये 882 इनप्लॅटेड 299 कन्स्ट्रिक्टेड. याचा जो काय रेशिओ असेल 2:95
9 5 into 1 आणि एक्साइड आणि दुसरं घेतलं प्लांट टर्मिनल फ्लावर आणि याच्यामध्ये जे काय रेशो याच्यामध्ये जे काय एक्साइड मिळतात ते 651 एक्साइड 207 टर्मिनल याचा जो काय रेशो आहे 3:14:1 त्यानंतर दुसरा घेतला व्हायलेट आणि व्हाईट त्याच्यामध्ये 705 व्हायलेट 224 व्हाईट याचा जो काय रेशो असेल तो किती असेल 3.15:1 आणि लास्ट ग्रे अँड व्हाईट सीड कोड याच्यामध्ये 705 ग्रे मिळाल्या 224 व्हाईट याचा जो काय रेशो 3:15:1 मग याच्यामध्ये क्रॉसिंग केल्याच्या नंतर हे सगळे क्रॉसिंग केले आणि पहिल्यांदा घेतलं आपण एक्झाम्पल म्हणून मोनोहायब्रिड क्रॉस मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये ज्या अगोदर सांगितल्याप्रमाणे एक प्लांट कोणता घेतला टॉल घेतला एक प्लांट कोणता घेतला टॉल प्लांट घेतला दुसरा प्लांट कोणता घेतला डॉर्फ घेतला मग याचे जे काय गॅमेट्स असतात गॅमेट्स साठी कॅपिटल टी यासाठी डॉर्फ साठी स्मॉल टी यांच्यामध्ये गॅमेट याच्यामध्ये 50% F1 जनरेशन तयार झालं आणि सेकंड जनरेशन तयार झालं फर्स्ट जनरेशन तयार झालं त्यालाच काय म्हणतात F1 जनरेशन मग इथे F1 जनरेशन मग याच्यामध्ये जे काय ट्रेट आहे 50% ट्रेट्स आर एंटर्ड इन ड्यूरिंग द गॅमेट फॉर्मेशन आणि डॉर्फचे जे काय 50% ट्रेट्स 50% traits enter during the gamete formation. कॅपिटल टी चे जे काय गॅमेट आहेत 50% गॅमेट्स का होतात गॅमेट फॉर्मेशन होत असताना त्याच्यामध्ये अर्धे येतात याच्यामध्ये 50% काय होतात याच्यामध्ये येतात आणि फर्स्ट जनरेशन तयार होईल त्याला म्हणतात F1 जनरेशन मग F1 जनरेशन मध्ये जे काय गुणधर्म आहेत हे प्लांट कसं तयार झाले टॉल प्लांट तयार झाले but it is hybrid हे प्लांट कसं आहे हायब्रिड प्लांट आहे मग हायब्रिड प्लांट याच्यामध्ये काय ट्रेट आहे कॅरेक्टर्स आहे 50% ऑफ द टॉल प्लांट and 50% ऑफ द डॉर्फ प्लांट याच्यामध्ये जे काय ट्रेट आहे कॅरेक्टर्स आहे ते कोणाचे आहे 50% कॅरेक्टर कोणाचे टॉलचे आहे 50% कॅरेक्टर कोणाचे डॉर्फचे आहे मग याच्यामध्ये इट आर ऑफ सेफ्टी याला इट आर ऑफ सेफ्टी केल्याच्या नंतर चेकर बोर्डच्या साइन फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी स्मॉल टी इकडे मेल आणि इकडे काय फीमेल त्यानंतर कॅपिटल टी स्मॉल टी चेकर बोर्डच्या साइन आपण याची क्रॉसिंग करू क्रॉसिंग केल्याच्या नंतर कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे यामध्ये याचा जो काय फिनोटाइपिक रेशो आहे फिनोटाइपिक रेशो हा किती 3:1 आणि म्हणजे फिनोटाइपिक म्हणजे काय ज्याच्यामध्ये एक्सटर्नल अपीअरन्स दिसतात टॉल किती दिसतात टॉल ही एक टॉल आहे टॉल किती दिसतात 3 दिसतात आणि डॉर्फ म्हणजे काय उंचीला कमी असणारे प्लांट किती दिसतात 1 दिसतात म्हणजे फिनोटाइपिक रेशो दॅट इज 3:1 आता जीनोटाइपिक रेशो म्हणजे काय जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिव्हिज्युअल इज कॉल्ड जीनोटाइपिक म्हणजे याच्यामध्ये गॅमेट कोणते प्युअर याच्यामध्ये गॅमेट ट्रेट हा जो याच्यामध्ये प्युअर किती 1 आहे याच्यामध्ये हायब्रिड किती हा 1 आहे म्हणजे किती 2 हायब्रिड आहेत आणि प्युअर डॉर्फ किती आहेत 1 आहे म्हणजे जीनोटाइपिक रेशो दॅट इज 1:2:1 genotypic ratio is equal to 1:2:1 आहे F2 जनरेशन मध्ये जीनोटाइपिक रेशो किती 1:2:1 आहे जर याच्यामध्ये विचार केल्याच्या नंतर मग 50% 1/4 म्हणजे 4 पैकी 1/3 याच्यापैकी प्युअर जे काय प्युअर किती 1 आहे त्यानंतर
हायब्रिड किती 2 आहेत, प्युअर ड्रॉप किती आहे 1 आहे. अशा प्रकारे याच्यामध्ये क्रॉस बिटवीन प्युअर पेअर एक कोणता टॉल प्लांट दुसरा कोणता डॉल प्लांट आहे. यामध्ये क्रॉसिंग केल्याच्या हायब्रिड प्लांट तयार होईल. या 2 जनरेशन मध्ये फिनोटाइपिक रेशिओ 3:1 असेल. जिनोटाइपिक रेशिओ किती असेल 1:2:1 असेल. मग यामध्ये जे काही जिनोटाइप 50% ऑफ द रेसिसिव्ह कॅरेक्टर असते. 50% याच्यामध्ये किती 25% ऑफ द रेसिसिव्ह कॅरेक्टर. याच्यामध्ये 1/4 जे आहे 1/4 म्हणजे किती आहे 25% ऑफ द रेसिसिव्ह आणि 1/4 मध्ये 1/4 मध्ये 25 ऑफ द प्युअर पेरेंट दॅट इज डॉमिनंट. आणि याच्यामध्ये 2/3 जे आहे 2/3 इज याच्यामध्ये काय 2 काय आहे 2 जे आहे ते कसे हायब्रिड टॉल आहे. रेशिओ ऑफ द प्युअर टॉल हायब्रिड टॉल डॉल इज 1:n. This is called genotypic ratio. The phenotypic ratio 3:1 is called monohybrid ratio. Monohybrid ratio defines the phenotypic. आणि म्हणजेच how will the F3 generation 50% of the true breeding 50% of the segregate. म्हणजेच याच्यामध्ये काही जे काय गुणधर्म आहेत म्हणजे याच्यावर असं सिद्ध झालं की the characters remain F1 generation without mix. They are separated with each other without mixing. ते कसे राहतात सेपरेट राहतात without mixing. But they express in second generation. ते का होतात सेकंड जनरेशन मध्ये का होतात एक्सप्रेस होतात. म्हणजे अशा प्रकारे आपण मोनोहायब्रिड क्रॉस आहे. त्यानंतर देन मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स त्याच्यामध्ये लॉ ऑफ डॉमिनन्स नंतर येणार होता. तर लॉ ऑफ डॉमिनन्स